महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या महाराष्ट्रव्यापी अधिवेशनासाठी उपस्थित शिवसेनेचे नेते माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना खासदार शिवसेना नेते अरविंदजी सावंत, माजी मंत्री शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव, माझे सहकारी आमचे मित्र माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार जिजू उपरकर, माझे सहकारी आमदार महेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, येथे उपस्थित असलेल्या एसटी कामगार बंधूंनो आणि भगिनींनो, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचं आज हे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामुळे जी एसटी गेले कित्येक वर्ष खड्ड्यात घालण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे, ती एसटी या अधिवेशनानंतर मार्गावर आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे। एसटी म्हणजे महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे असं म्हटलं जातं। जिथे कोण पोचू शकत नाही तिथे एसटी पोचते। महाराष्ट्रात असं एकही गाव नाही, एकही खेडं नाही की जिकडे एसटी जात नाही आणि ही सगळ्यांची पोटदुखी आहे। ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी ही हळूहळू कशी संपवता येईल आणि ह्या एसटीचा म्हणजे हा वाहतुकीचा व्यवसाय खाजगी वाहतूकदारांच्या घशात कसा घालता येईल अशा प्रकारचं मोठं षडयंत्र चालू आहे। जसं आता आपण हिरेंद्र रेडकरजी सांगितलं की एसटीच्या कामगारांना ज्या ज्या वेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाचं सरकार आलं त्या त्या वेळेला एसटी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न हा शिवसेनेने केलेला आहे। मग दिवाकर रावते साहेब असतील, रावते साहेबांनी त्यावेळेला मंत्री असताना विविध योजना आणल्या, कामगारांचं जीवनमान कसं उंचावलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले। मला एक गोष्ट माहिती आहे की जगातली कुठलीच वाहतूक व्यवस्था ही नफ्यात नाही आहे आणि वाहतूक व्यवस्था कधी नफ्यात नसते। ते सरकारचं एक काम आहे, ते सरकारचं एक कर्म आहे, ते एक सरकारचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याकडे कर्तव्य म्हणून बघून सरकारने ही योजना किंवा सरकारने ही काम चांगलं चालवलं पाहिजे। एसटी हा त्याच्यातला प्रमुख घटक आहे। एसटी काय धंद्यासाठी नाही आहे, एसटी सरकारची सेवा आहे। सरकारने ही सेवा लोकांसाठी व्यवस्थित चालवली पाहिजे, परंतु ही सेवा चालवताना जे सेवा देत आहेत त्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याकडे देखील त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांनी बघितलं पाहिजे। आणि म्हणून बाळासाहेबांनी जे काय आमच्यावरती संस्कार केलेत की ज्या कामगारांच्या जीवावर, ज्या श्रमिकांच्या जीवावर आपण आपला पक्ष चालवतो त्या श्रमिकांची काळजी ज्या वेळेला आपण सत्तेत बसलेलो असतो किंवा विरोधात असलो तरी त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे। ज्या वेळेला मी मंत्री झालो, दुर्दैवाने त्यावेळेला कोरोना आला, तरी त्यावेळेला कोरोना असताना देखील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आपले सर्वांचे लाडके नेते माननीय उद्धवजींनी सांगितलं जरी एसटी बंद असली तरी कामगारांना पगार मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी 1000 कोटी रुपयाची व्यवस्था ही उद्धव साहेबांनी त्यांना करून दिली होती। आज कधी पैसे मागायला जा, आम्ही सभागृहात वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारत असतो आणि नेहमी एसटी तोट्यात आहे, एसटीत पैसे नाही आहेत, हे एक सततचं रडगाणं चालू असतं। एसटी तोट्यात आहे मान्य आहे, एसटी तोट्यातच असणार आहे, त्याचा खमा खर्च जो आहे आज जमा खर्च सांभाळण्याचं काम सरकारचं आहे, त्याला मदत देण्याचं काम हे सरकारचं आहे। जसं मुंबईमध्ये बीएसटी नेहमी
तोट्यात असते. परंतु 25 वर्ष शिवसेनेची महानगरपालिकेवर सत्ता होती आणि महानगरपालिकेने सतत बीएसटीला पैसे पुरवण्याचं काम केलं आणि कामगारांचे प्रश्न आणि त्याचबरोबर मुंबईतल्या जनतेचे प्रश्न देखील शिवसेनेने वारंवार सोडवले. आणि म्हणून हे सरकारचं काम आहे की कामगारांचे प्रश्न सोडवणं, कामगारांना विश्वासात घेणं आणि विश्वासात घेऊन एसटी नफ्यात कशी येईल, एसटीला चांगले दिवस कसे येतील, एसटीचे चांगल्या गाड्या कशा येतील. कारण जोपर्यंत चांगल्या गाड्या येत नाहीत तोपर्यंत प्रवासी बसत नाही. त्या प्रवाशाला जोपर्यंत आकर्षित करून आणत नाही तोपर्यंत एसटी जोरात पडणार नाही. आणि म्हणून नव्या गाड्या घेऊन देणं. परंतु यांनी काय केलंय, सगळ्या गाड्या आता कंत्राटी पद्धतीने द्यायला सुरुवात केलेली आहे. हळूहळू कंत्राटी पद्धती पूर्णपणे वाढवायची आणि मूळ एसटी संपवून टाकायची, अशा प्रकारचा एक डाव गेले कित्येक वर्ष चालू आहे. आपलं सरकार असताना ज्या वेळेला कोरोना संपत आला त्यावेळेला काही नतद्रष्ट लोकांनी एसटी 5 महिन्याचा संप घडवून आणला. आपल्याला माहिती आहे की एसटी कामगार बिचारा गरीब आहे. महिन्याच्या पगारावरती हात तोंड त्याचं चालत असतं. अशा वेळेला 5-5 महिन्याचा संप हा आपल्याला परवडणारा नव्हता. तरी देखील तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारी कर्मचारी बनवतो अशी खोटी थाप मारून तुम्हाला संप घडवून आणला, संप करायला लावला. मी त्यावेळेला अशी भूमिका घेतली होती की सरकारी कर्मचारी बनवायचे तेव्हा बनवा, परंतु 7वा वेतन आयोग, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार हे एसटीला देणं शक्य आहे आणि ते एसटीने दिलेच पाहिजेत अशी मागणी त्यावेळेला मी सतत लावून धरली होती. आणि म्हणून त्यातलं पहिलं पाऊल म्हणून 2,500 पासून 6,000 पर्यंत बेसिक मध्ये आपल्या सगळ्यात जास्त पैसे त्यावेळेला आपल्या आलेले आहेत. आजपर्यंत एसटीच्या इतिहासामध्ये कधी असं झालं नव्हतं. माझा प्रयत्न असा होता की हळूहळू तुमचे पगार हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने होतील. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आपण येऊ आणि ज्या वेळेला सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने येऊ सरकारला देखील आपल्याला सामावून घेणं फार कठीण होणार नाही. परंतु या नतद्रष्ट लोकांनी एसटीच्या गरीब कामगारांना भडकवून एसटी कामगारांना खोटी आश्वासनं देऊन एसटी आणखीन गाळात उतरवण्याचं काम केलेलं आहे. आणि आता काय चाललंय, एसटीचे पैसे, मी तर नेहमी सभागृहात ओरडत असतो की कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड असतील, कामगारांची देणी असतील, ही देणी एसटीला स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार नाही. ती देणी त्यांच्या योग्य जागी गेलीच पाहिजे, नाही तर एसटीच्या एमडीला एक दिवस उचलून आतमध्ये टाकावा लागेल. कारण हा कायदाच आहे. कोणाचा प्रॉव्हिडंट फंड तुम्ही ठेवू शकत नाही. तुमचा प्रॉव्हिडंट फंड कापला तर तो खिशात ठेवू शकत नाही, तो दुसऱ्या कामासाठी वापरला जाऊ शकत नाही, तो तुमच्या अकाउंटमध्येच जमा झाला पाहिजे. आता काय करतंय सरकार, फक्त तुमचं मूळ वेतन पाठवते आणि या मूळ वेतनावरती तुमची बोळवण करते. जे एसटीचे कामगार रिटायर होत आहेत या एसटी कामगारांच्या जागी नवीन भरती होत नाहीये. कालच एसटीच्या मंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही 16,000 कामगार घेणार आहोत. मी त्यांना सांगितलं 16,000 कामगार कधी घेणार त्याचा प्लान दाखवा, कशा पद्धतीने घेणार आहोत ते सांगा. 16,000 कामगार ज्या वेळेला घेणार त्यावेळेला नवीन किती बसेस घेणार ते दाखवा. याच्यातल्या कंत्राटी किती असतील, एसटीच्या किती असतील त्या दाखवा. परंतु फक्त अधिवेशन आलं की तोंडावरती खोट्या थापा मारायच्या आणि तुम्हाला असंच वंचित ठेवायचं हे त्यांचं धोरण आहे. आणि मला आता सगळ्यात जास्त जी भीती वाटते ती ही, एसटीकडे सगळ्यात जर आता काय असेल तर एसटीची स्वतःची जागा. आज तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात जवळजवळ 550 ते 600 डेपो आहेत आपले मोठे, आणि हे सगळे शहराच्या मध्यभागी आहेत, महत्वाच्या जागी आहेत. आता सगळं लक्ष या जागांवरती आहे. केव्हा या जागा फुकून टाकतोय, केव्हा या जागा देऊन टाकतोय. मी ज्या वेळेला मंत्री होतो त्यावेळेला मी 30 वर्षाचं लीज 45 वर्ष केलं होतं. का तर त्या जागेवरती आपला ताबा असला पाहिजे. एसटीची ही संपत्ती आहे.
आता हे लीजचं वर्ष 99 वर्ष करून टाकले. 99 वर्ष झालं म्हणजे तुमची जागा गेली. मी थोडक्यात ही जागा विकून टाकली आहे. याच्यावरती तुम्हाला देखील अभ्यास करावा लागेल की अशा प्रकारे जागा विकल्या. हे आपलं शेवटचं शस्त्र आहे जागा म्हणजे, आणि हे शस्त्र आपल्या हातून जाणार नाही याची काळजी आजच्या या अधिवेशनामध्ये आपल्याला घ्यावी लागेल. आणि म्हणून तुम्हाला देखील याच्यावरती थोडा अभ्यास करावा लागेल की एसटीच्या जागा भाड्याने दिल्या किंवा एसटीच्या जागा जर विकल्या तर त्याच्यातनं एसटी कशी उभी राहणार आहे याचा पहिला जाब हा तुम्हाला बाहेर आणि मला आणि भास्कररावांना सभागृहात विचारावा लागेल. आम्ही आमचं काम चोख करू. सभागृहात त्यांची कॉलर कशी पकडायची आम्हाला दोघांना चांगली माहिती आहे. त्याच्या बाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. परंतु केवळ आतमध्ये पकडून चालणार नाही तर बाहेर रस्त्यावर देखील हा जाब विचारला गेला पाहिजे की ही माझी जागा आहे, या जागेवरती माझं भवितव्य आहे, आणि ती जागा ज्या वेळेला विकली जाईल, ती जागा ज्या वेळेला दिली जाईल त्याच्यानंतर माझं भवितव्य काय. नाहीतर डेपो देऊन टाकले, महत्वाचे सगळे मुळा पुणा, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर महत्वाच्या शहरातले डेपो देऊन टाकले की हात वर करायला मोकळे. कारण यांचं आयुष्य जास्त नाही आहे. हे जे काय 2-2.5 वर्षामध्ये जे काय कामकाज करतील, आणि प्रत्येक मंत्र्याला माहिती आहे की उद्याचा दिवस आपला आहे की नाही माहीत नाही आहे, आणि त्याच्यामुळे आजचा दिवस आपला आहे असं समजून आजच्या दिवसात काय कमाई होते ती करून घ्या, उद्याच्या दिवसात काय होईल ते होईल. परंतु आपल्याला तिकडे कायम काम करायचं आहे, आपल्याला आपली नोकरी करायची आहे. त्याच्यामुळे आपण जागृत असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी या अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्र एसटी कामगार सेनेला हे आवाहन करतोय की आपण या विषयामध्ये स्वतः लक्ष घाला. याच्यातली माहिती आमच्याकडे जी काही तुमच्याकडे असेल ती आणून द्या. मी, भास्करराव, आमचे सगळे शिवसेनेचे सहकारी या सरकारला सहजासहजी कामगारांच्या जीवावरती येऊ देणार नाही. पूर्ण ताकदीने लढू. परंतु ताकदीने लढण्यासाठी जी माहिती लागते ती आपल्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे. मला पूर्ण खात्री आहे शिवसेना आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. अरविंद सावंतसारखं नेतृत्व ज्यांनी कामगार कायद्यावरती कडाडून आसूड ओढले संसदेमध्ये, असं नेतृत्व आपल्याकडे आहे. हिरेन रेडकर सारखे सरचिटणीस आपलं काम करतायत, अहोरात्र कष्ट करतायत. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची कार्यकारिणी मी मंत्री असताना दररोज माझ्याकडे येत होती, वेगवेगळे प्रश्न घेऊन येत होती. मी कामगारांच्या हितासाठी झटण्याचं काम ही कार्यकारिणी सतत करत असते. आणि या कार्यकारिणीच्या पाठीमागे तुमची ताकद उभी राहणं गरजेचं आहे. ही ताकद तुम्ही उभी करा. एसटी कामगार सेना मजबूत करा. शिवसेना तुमच्या पाठीशी मजबूतीने उभी राहील. महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेचे आमदार, लोकसभेत शिवसेनेचे खासदार हे एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मजबूतीने उभे राहतील. मी शिवसेनेचा एक नेता, शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला हे वचन देतो. शेवटी सगळ्यांचं नाक मुंबईत आहे, आणि मुंबईत नाक पकडायची हिंमत ही अजूनही आमची आहे. हे नाक कधीही पकडण्याची ताकद आम्ही तुमच्यासाठी दाखवू शकतो. तुमची एकजूट मजबूत ठेवा. शिवसेना तुमच्या पाठीशी उभी आहे. उद्धव साहेब तुमच्या पाठीशी उभे आहेत. आदित्य साहेब तुमच्या पाठीशी उभे आहेत. आणि सगळ्यांच्या आशीर्वादावरती एसटी कामगार सेनेचं काम अखंड अविरहित चालू राहील. आणि एसटी कामगाराच्या या प्रयत्नांना, या संघटनेला चांगलं यश मिळेल, चांगलं भवितव्य त्यांच्या माध्यमातून आपलं घडेल, अशा अपेक्षा व्यक्त करून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.